नमस्कार. मधुराणीच ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आणि जसं की तुम्हाला कालचा लाडूचा व्हिडिओ बघितलाच असेल आणि त्याचबरोबर थंडीमुळे आवाज केलेला होता. आज जरा बऱ्यापैकी थोडा थोडा येतोय, त्यामुळे मी पुन्हा व्हिडिओ सुरुवात केली. आणि बघूया आजचं रुटीन काय असेल ते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर सकाळी सकाळी मी टेरेसवर आलेली होती थोड्या वेळ उन्हामध्ये बसण्यासाठी, कारण की इतकी थंडी आहे ना की ऊन घेतल्याशिवाय पर्याय नाही. आणि उन्हामध्ये बसलं की छान असं व्हिटॅमिन डी पण मिळतं, जर तुम्ही बघू शकतात. आणि मुलं आणि मिस्टर पण वरतीच होते सगळे काही, कारण की थंडीमुळे ना उन्हामध्ये बसावंच लागतं. आणि खाली जरी थांबलं ना तर खाली खूप हवा होती, म्हणून मग टेरेसवर आलो, जरा वेळ उन्हामध्ये बसले. आणि ना मला आता काढा बनवायचा होता आणि वरती खूप छान अशी रानतुळस आहे, जी की आपोआपच आलेली आहे. तर म्हटलं चला रानतुळस घेऊन जाऊ आणि त्याचा तुम्हाला काढा पण दाखवते. कोरोनामध्ये आपण सगळ्यांनाच माहित आहे की काढा कसा बनवायचा. तर सर्दी, खोकला, ताप काहीही असला की छान असा आपण काढा बनवतो, त्याने खूप जास्त आराम मिळतो. आणि माझा जो आवाज आहे ना त्याला पण ह्या काढ्यामुळे बराच आराम मिळालेला आहे. आणि तो जास्त गरम असतो, त्यामुळे तो जास्त पण आपण पिऊ शकत नाही, पण थोडा का होईना मी आणि मुलांना पण देत असते हा काढा. तर याची मस्त पानं आलेले होते आणि ते थोडेसे काळसर असतात अशा पद्धतीने. सो आता काढा बनवायला या ठिकाणी घेतलेला आहे गवती चहा, गूळ, मिरे, लवंग, दालचिनी, आलं. आणि या ठिकाणी पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि हळद लागणार आहे, ओली हळद असेल तर ती तुम्ही वापरू शकतात. तर या ठिकाणी मी 2 ग्लास पाणी आहे, कारण की मला 1 ग्लास पाण्याचा बनवायचा आहे. तर त्यामध्ये मी सगळं टाकलं आणि जो खडा मसाला होता, मिरे, लवंग, दालचिनी हे सगळं ना थोडंसं बारीक कुटून घ्यायचं आहे, पावडर करायची नाही. थोडंसं असं त्याचे बारीक झालं पाहिजे असं कुटून, आणि ते मी या काढ्यामध्ये घालणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही याचं जरा प्रमाण लहान मुलांना देत असेल तर कमीच घ्या. आणि हळद घातलेली आहेत. त्यानंतर काढा पिऊन झाला, त्यानंतर मी अंघोळ वगैरे केली, कारण की एवढ्या थंडीमुळे सगळंच बाकी होतं. काढा पिल्यामुळे जरा फ्रेश वाटलं आणि त्यानंतर मग नाश्त्याची तयारी करायला घेतली. तर आज बनवायचे होते मला हिरव्या मुगाचे डोसे, जसं की मागे तुम्हाला मी आठवड्याच्या पूर्वतयारीत सगळं काही दाखवलं होतं की मूग वगैरे भिजवले होते. तर खूप सोपं आहे, याआधीही मी एकदा तुम्हाला दाखवलेलं आहे. तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये मूग घेतलेले आहे, यामध्ये हिरवी मिरची, लसूण, हवं असेल तर कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून ना मिक्सरला छान बारीक याचं वाटण करून घ्यायचं आहे. आणि हेल्दी आहे, पौष्टिक आहे, मुलं देखील आवडीने खातील असंच आहे. तर बारीक छान असं पेस्ट करून घेतली. नाश्त्याला पण देऊ शकतात आणि टिफिनला देखील देऊ शकतात. हिरव्या मूग जे मी जास्तीचे भिजवले, कारण की मग शिवांसाठी खिचडी करता येते, आपल्याला हिरव्या मुगाची भाजी करता येते, आप्पे बनवता येतात, असं बऱ्याच गोष्टी आहे की ज्या आपण बनवू शकतो. त्यामुळे भिजवतानाच मी थोडेसे एक्स्ट्रा भिजवले. कधी स्कूलवरून आला, भूक लागलेली असली की मी पटकन मिक्सरच्या भांड्यात थोडेसे मूग घालून पटकन ग्राइंड केले की त्याच्यासाठी 2 डोसे होऊन जातात आणि त्याचा नाश्ता पण झटपट होऊन जातो. आणि छान असं आपलं या ठिकाणी बॅटर रेडी झालेलं आहे. भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेते. त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे मीठ, थोडीशी जिरा पावडर. अशा पद्धतीने सगळं आपलं हे जे डोश्याचं बॅटर आहे ते या ठिकाणी रेडी झालेलं आहे आणि थोड्या वेळ मी ते बाजूला ठेवणार आहे. त्यानंतर मग मुलांचं स्कूल असतं. मला अनुसाठी पनीरची भुर्जी बनवायची होती. पनीर कसं बनवायचं ते देखील मी सोबत शेअर केलेलंच आहे. थोडंसं यामध्ये हळद घातली, जिरा पावडर घातली, धना पावडर असेल तर घालू शकतात आणि कोथिंबीर घालून आधीच आपण वाटलेलं आहे. आता बाजूला थोड्या वेळासाठी मी या ठिकाणी ठेवून घेते. आता मला टिफिनसाठी बनवायचं आहे पनीर भुर्जी. त्यासाठी मी कांदा, टोमॅटो सगळ्या काही गोष्टी ज्या आहे त्या सगळ्या कट करून घेतल्या आणि आता आपल्याला पनीरसाठी फोडणी द्यायची आहे. नॉर्मल अशी पनीर भुर्जी बनवते. टिफिनसाठी असल्यामुळे ती ग्रेव्ही कमीच असणार आहे, त्यामुळे थोडीशी सुकी असू शकते. आणि सुक्या असल्यामुळे त्याच पनीरचे आपण पनीर पराठा देखील बनवू शकतो. तर अशीच घरामध्ये सगळ्या गोष्टी रेडी असल्या ना की टिफिनला असो, नाश्त्याला असो, मला अजिबात मग टेन्शन येत नाही आणि
कुठला भाजीपाला असलाच पाहिजे याचीही जास्त कारण की कांदा टोमॅटो वगैरे ह्या गोष्टी तर नेहमीच्याच घरात असतातच आपल्या. आणि भाजीला दुसरं नसलं तरी मग यापासून आपल्याला बरंच काही ना काही बनवता येतं. सो कांदा या ठिकाणी तेलामध्ये जिरा मोहरीची फोडणी दिली आहे. कांदा छान परतवायला लावला. कांदा थोडासा सोनेरी रंगावर आला की त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. त्यानंतर तुम्ही पनीरसाठी लाल तिखट, पनीर मसाला, किचन किंग मसाला असं सगळं घालून आपण छान असा पनीरचा मसाला रेडी करून त्यामध्ये पनीर क्रश करून घालू शकतो. त्याचबरोबर भेंडीची भाजी देखील करायची होती. आज सगळ्याच भाज्या झाल्या, सगळ्या सुक्याच भाज्या होत्या. आणि मग कधीतरी असं पण होतं 1, 2, 3 भाज्या होऊन जातात, आपल्याला कळत पण नाही. आता ही भेंडी बऱ्याच दिवसाची झाली होती ना, आता जर केली नसती तर खराब होऊन गेली असती. त्यामुळे कधीतरी आपल्याला असंही करावं लागतं की एक्स्ट्रा देखील भाजी होऊन जाते. परंतु भेंडी सगळ्यांनाच आवडते आणि पनीरची भुर्जी आणूसाठी होती भेंडी, मग घरी आम्ही खाणार होतो. त्यामुळे कधी-कधी असं 2-3 भाज्या पण होऊन जातात. असो, त्यानंतर भेंडीला फोडणी वगैरे देऊन घेतली सकाळी आणि तोपर्यंत बाकीच्यांची अंघोळ वगैरे चाललेली होती आणि त्यानंतर मग मी डोसे बनवायला या ठिकाणी घेणार होते. त्यानंतर डोसे बनवले, नाश्ता झाला. अनु देखील स्कूलला निघणार होता आणि शिवांशला देखील मिस्टर सोडून आलेले होते, त्यामुळे मलाही त्याला घ्यायला जायचं होतं. सकाळचा नाश्ता, जेवण, घरातलं सगळं आवरून मी जाते शिवांशला आणण्यासाठी. असं काहीसं माझं सकाळचं थंडीचं रुटीन असतं सध्या तरी. आणि तुमच्यासोबत बाकीचं मी रुटीन नक्कीच पुढे शेअर करेन. आणि डोसे बघू शकतात किती मस्त झालेले आहेत आणि खूप जास्त स्पॉन्जी देखील होतात. अशा पद्धतीचा माझा काहीसा दिवस होता. आता अनुचा नाश्ता झालाय आणि आता मी निघाले आहेत शिवांशला आणण्यासाठी. तर त्याचं स्कूल सुटलं नव्हतं मंदिराच्या